पुन्हा एकदा राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे धारावीच्या मुद्द्यावरून। धारावीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता, परंतु आता राज ठाकरेंनी त्यावर टीका केलेली आहे की सेटलमेंट पॉवर वाढवायची एक कुठेतरी लिमिट असते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। राज ठाकरेंनी थेट तुमच्यावर सेटलमेंटचे आरोप केलेले आहे। असं आहे, सेटलमेंट वगैरे नाही आहे, मुंबई वाचवायची आहे आणि ती अदानीच्या घशात घालण्याचं काम हे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची मंडळी करतायत। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी गृह खातं देवेंद्रजींनी सोडलं त्या दिवशी हा अध्यादेश काढला, हे जगजाहीर आहे आणि आज वृत्तपत्रामध्ये पण छापून आलेलं आहे। त्यामुळे सेटलमेंट वगैरे ही भाषा चुकीची आहे। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना कळतं की सेटलमेंट कोण कोणाशी करतं। कोण कोणाशी सेटलमेंटचा आरोप करणं हेच चुकीचं आहे ना। आज असं आहे की ज्या दिवशी देवेंद्रजींनी गृहनिर्माण खातं सोडलं त्या दिवशी हा आदेश काढला, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की या सगळ्या पापाचे वाटेकरी भारतीय जनता पक्ष आहे। राज ठाकरे असं म्हणतात की मग वर्षभर तुम्ही झोपला होता। असं आहे की अध्यादेश आल्यानंतरच नेमकं कळू शकतं की धारावीमध्ये काय होतं आणि धारावीचा अध्यादेश आल्यानंतर त्या अध्यादेशामध्ये पूर्ण सगळा अधिकार आणि प्रचंड अवाक्या सवा TDR हा जर अदानीने दिला असेल आणि प्रत्येक मुंबई शहरातल्या माणसाला TDR घेताना सर्वप्रथम पहिला TDR घेण्यासाठी अदानीकडे जावं लागत असेल तर ही संपूर्णपणे मुंबईला कुठेतरी वेटीला धरलेलं आहे अशामध्ये चित्र होतं आणि म्हणून शिवसेनेने आता मोर्चा काढलेला आहे। राज ठाकरेंनी या सगळ्यामध्ये अदानीलाच संपूर्ण का द्यावं, कशासाठी द्यावं हा देखील उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मग राज ठाकरेंची भूमिका काय वाटते तुम्हाला? तुमच्यावर देखील टीका केली जाते, अदानींबद्दल देखील बोललं जात आहे। असं आहे, शिवसेनेचा विरोध अदानीला नाही आहे, विकासाला नाही आहे, त्यांनी घेतलेल्या धोरणाला आहे। त्यामुळे प्रश्न असा आहे की जे धोरण तयार केलं सरकारने ते चुकीचं आहे। त्यामुळे एकाच व्यक्तीच्या घशामध्ये धारावीचं डेव्हलपमेंट घालायचं, धारावीच्या मूळ जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी त्यापासून दूर न्यायचं, त्यांना 500 फुटाचं घर द्यायचं नाही, सरकारने करायचं नाही आणि एकाच माणसाला गडजंग श्रीमंत करण्याच्या दृष्टीने हा सगळा प्रकार। राज ठाकरे कोणाची भाषा? त्यांना माहीत। तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की सेटलमेंट कोण करतंय हे जनता ठरवेल। धन्यवाद। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।